Hello student, I am Mr. Holikati SS from Gandhinatha Rangji College of D Pharmacy, Solapur. Today we'll see the antibiotics, that is fifth part. In this we will see the drug cephalothin. In that we will see the physical property of cephalothin, that is white crystalline powder, color is white, odor is odorless, effect of light is discolored in presence of light. Solubility is freely soluble in water and slightly soluble in chloroform. The storage and stability, it is affected by light, hence it is stored in tightly closed light resistant sterile container at a temperature not exceeding 25 degree Celsius. हे जे ड्रग आहे हे आपल्याला लाईटमध्ये अफेक्ट करतो, त्यासाठी आपण हे टाईटली क्लोज्ड लाईट रेजिस्टंट स्टराईल कंटेनरमध्ये आपण स्टोअर करतो आणि टेम्परेचर आपण 25 डिग्री सेल्सियसपेक्षा आपण जास्त वाढू देऊ शकत नाही. दॅट इज दी टेम्परेचर नॉट एक्सिडिंग 25 डिग्री सेल्सियस. Now we will see the uses. It is antibacterial agent and used to treat the RTI, that is respiratory tract infection. Next one is the skin and soft tissue infection, bone and joint infection, and UTI, that is urinary tract infection. In these cases this drug is mainly used and act as an antibacterial. The official preparation is cephalothin injection. The brand name is Keflin and Cefin. These are the two brand names. Next we will see the second part, that is non-lactam antibiotics, that is does not containing beta-lactam ring. आतापर्यंत आपण जे काही ड्रग बघितलेला आहे दॅट इज दी बीटा लॅक्टम रिंग कंटेनिंग ड्रग्स. आता आपण बघणार आहोत नॉन लॅक्टम अँटीबायोटिक्स. ह्याच्यामध्ये आपल्याला बीटा लॅक्टम रिंग हे नसतो, दॅट इज दी नॉन लॅक्टम antibiotics. They are given some examples. In that they are given nitrobenzene derivative. ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिले क्लोरमफेनिकॉल. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ड्रग, दॅट इज क्लोरमफेनिकॉल. It is only antibiotics containing para-nitro group and it is unique because of following 3 reasons. आता हे ड्रग आपण डिटेल्समध्ये बघणारच आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याला नायट्रो ग्रुप हे पॅरा पोझिशनला अटॅच आहे आणि युनिक आहे तर बिकॉज ऑफ फॉलोइंग 3 रिझन्स. इट इज नॅचरली ऑकरिंग नायट्रो कंपाऊंड. हे जे ड्रग आहे ह्याच्यामधलं जे काही नायट्रो कंपाऊंड आहे ते आपल्याला नॅचरली भेटू शकतो. ॲक्टिव्ह अगेन्स्ट बॅक्टेरिया अँड व्हायरसेस, हे आपल्याला बोथ बॅक्टेरिया अँड व्हायरसेससाठी हे ॲक्टिव्ह आहे. इट इज फर्स्ट अँटीबायोटिक टू सिंथेसाइज इन लार्ज स्केल. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपण सिंथेसाइज करू शकतो इन लार्ज स्केल. दॅट इज द क्लोरमफेनिकॉल अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरमफेनिकॉल. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत बेन्झिन रिंग आहे, त्याला नायट्रो ग्रुप अटॅच आहे, त्याला एक लॉंगेस्ट चेन अटॅच आहे. आधी आपण या लॉंगेस्ट चेनला आपण नंबरिंग देऊया. 1, दिस इज दी 1 2 3, 1 2 and 3. आता ह्याला आपण IUPAC नॉमेनक्लेचर देऊया. डी मीन्स डेक्स्ट्रो मायनस 3O. हे जे कंप्लीट आहे दिस इज दी रोटेशन ऑफ दिस कंपाऊंड, दॅट इज D minus 3O, दॅट इज दी रोटेशन. आता आपण बघणार आहोत सेकंड पोझिशनला काय अटॅच आहे. 2-डायक्लोरो ॲसिटामाइडो. सेकंड पोझिशनला हे डायक्लोरो हे कम्प्लिटली ॲसिटामाइडो, दॅट इज दी 2-डायक्लोरो ॲसिटामाइडो. आणि फर्स्ट पोझिशनला काय अटॅच आहे, बेन्झिन आहे, त्या बेन्झिनला नायट्रो ग्रुप अटॅच आहे. दॅट इज दी फर्स्ट डॅश P डॅश नायट्रोफिनाइल. P म्हणजे काय पॅरा पोझिशन, M म्हणजे काय मेटा, O म्हणजे काय ऑर्थो. दिस इज दी ऑर्थो मेटा पॅरा आणि पॅरा पोझिशनला आपल्याला नायट्रो ग्रुप अटॅच आहे. त्यासाठी आपण याला म्हणतो फर्स्ट कार्बनला अटॅच आहे पॅरा नायट्रोफिनाइल. आणि याच्यामध्ये टोटल आपल्याला कार्बन आहेत 3, दॅट इज दी प्रोपेन. हे 1 2 आणि हे 3. इट इज प्रोपेन 1,3 डायोल. फर्स्ट आणि थर्ड
कार्बनला आपल्याला अल्कोहोल ग्रुप अटॅच आहे, दॅट इज दी प्रोपेन 1,3 डायोल, दॅट इज दी D-3O2- डायक्लोरोएसिटामाइडो 1- P- नाइट्रोफिनाइल प्रोपेन 1,3 डायोल. दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ क्लोरमफेनिकॉल. नेक्स्ट आपण बघणार आहोत फिजिकल प्रॉपर्टी. कलर इज व्हाइट टू ग्रेइश व्हाइट और येलोइश व्हाइट, odorless, very bitter, slightly soluble in water and freely soluble in alcohol and propylene glycol. These are some physical properties. Next we will see the stability and storage. It is stable in solid form but affected by light, hence it is stored in well closed light resistant container. If the material is intended for parenteral use, the container should be sterile and sealed so as to एक्सक्लूड मायक्रो ऑर्गॅनिझम. हे जर करता आपण आय व्ही देणार असेल, पॅरेंटल रूटनी देणार असेल, तर हे आपल्याला स्टराईल केलेलं कंटेनरमध्ये सील करून आपल्याला ठेवावं लागेल, बिकॉज टू एक्सक्लूड दी मायक्रो ऑर्गॅनिझम. नेक्स्ट इज दी uses. It is a broad spectrum antibiotic agent and used to treat the typhoid and paratyphoid fever, meningitis, UTI. It is the urinary tract infection. Next is the rickettsial infection. चे सिम्टम्स आहेत डोकेदुखी, ताप, मळमळ और वॉमिटिंग. दॅट इज द रिकेट्शियल इन्फेक्शन. नेक्स्ट इज द इन्फेक्शन ऑफ आय अँड इयर. नेक्स्ट इज द सुपरफिशियल इन्फेक्शन ऑफ स्किन अँड सेप्टिसिमिया. दॅट इज द ब्लड पॉयझनिंग, त्याला आपण म्हणतो रक्तदोष. दीज आर द युजेस ऑफ दिस ड्रग. Next is the chloramphenicol capsule, chloramphenicol ear drops, chloramphenicol eye ointment, chloramphenicol injection and chloramphenicol palmitate suspension. These are the some official preparations. The brand names are Chlorostrep, Entrostrep, Entromycin and last one is Omycin. These are the brand names. Next drug is the tetracycline and this is the structure of tetracycline. In exam they are not asked the structure. This is only for your understand purpose. Tetracyclines are the derivatives of octahydronaphthalene. हे जे 4 रिंग आहेत, दॅट इज दी नॅप्थॅसिन रिंग. ह्याच्यामध्ये ऑक्टा म्हणजे 8 हायड्रो ग्रुप अटॅच केला आहे, त्यासाठी टेट्रासायक्लिन म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ज ऑफ ऑक्टा हायड्रोनॅप्थॅसिन. नॅप्थॅसिन इज अ अरोमॅटिक हायड्रोकार्बन कन्सिस्टिंग ऑफ 4 बेन्झिन रिंग फ्युज्ड टुगेदर. ह्याच्यामध्ये जर करता आपण बघितलं 4 बेन्झिन रिंग्स आर फ्युज्ड टुगेदर 1 2 3 4. हे 4 बेन्झिन रिंग हे एकमेकाला अटॅच आहेत. ते इफेक्टिव्ह अगेन्स्ट वाईड रेंज ऑफ gram positive and gram negative bacteria, hence it is called as a broad spectrum antibiotic. It is crystalline powder, yellow, odorless, bitter and it is very slightly soluble in water and soluble in dilute acid. Stability and storage. It darkens in strong sunlight in presence of moisture, hence it is stored in tightly closed light resistant container. Next we will see the uses of this drug. It is a broad spectrum antibiotic agent and used to treat the chronic bronchitis, UTI, it is urinary tract infection, gonorrhea, rabbit fever. Rabbit fever means rabbit is first infected and that is caused to human. आधी रॅबिटला इन्फेक्शन होतो, त्याच्यानंतर तो माणसामध्ये पसरतो, त्याला आपण म्हणतो रॅबिट फिवर. also used in plague. Plague means that is the swollen lymph nodes. Next one is also in cholera, that is the severe diarrhea and dysentery. Also in
malaria, that is caused because of the bite of mosquito. The last one is the amoebic dysentery. In this case, this drug is used. It is in the form of tetracycline capsule, tablet, eye ointment, injection, and in combined formulation, that is tetracycline procaline injection. These are some official preparations. Brand name is acromycin, enterocycline, and cadicycline. These are some brand names. Next one is the aminoglycoside antibiotics. In that first one we will see the gentamicin. It is an aminoglycoside antibiotics. It is a mixture of gentamicin C1, gentamicin C2, and gentamicin C1A. Some sample also may containing C2A and C2B in significant quantities. It is produced by the Micromonospora purpuri and hence name as ends with mycin. This is some about the introduction about gentamicin. This is the mixture of gentamicin C1, C2 and C1A. Some sample also containing C2A and C2B. ह्याच्यामधलं जे काय मायसिन आपण लिहिलेलं आहे gentamicin ends because of the it is produced by the Microspora purpuri. ह्याच्यापासून आपण तयार केलेलं आहे त्यासाठी पण एंडला आपण मायसिन इंडिकेट करतो. It is in the form of powder, white color, soluble in water, practically soluble in chloroform. It is broad spectrum antibiotic used to treat the septicemia including neonatal sepsis. The neonatal म्हणजे काय इनबॉर्न न्यूली बॉर्न दॅट इज त्याला आपण मराठीत म्हणतो अब्रक सेप्टिसिमिया मीन्स सेप्सिस मीन्स पस तयार होणे दॅट इज पू तयार होणे. In this case this drug is used also in treatment or prophylaxis and treatment of endocarditis, also in surgical infection. In these cases we are used this drug. It is in the form of injection, cream, ointment and eye drops. The brand names are gentamicin, G-mycin and Gentapar. Next drug is neomycin. It is in the form of powder form. It is white or yellowish white, hygroscopic and freely soluble in water but very slightly soluble in alcohol. It is broad spectrum antibiotic and used to treat staphylococcal infection of skin and eye. Staphylococcal, this is one type of the bacteria that can infect the skin and eye. In this case this drug is used also used in GI infection. It is also used in patients suffering from hepatic coma. Hepatic means liver. Hepatic coma to suppress the amino forming bacteria in GIT. These are some uses. It is in the form of cream, eye drops and neomycin and hydrocortisone eye drops, eye ointment and also neomycin, bacitracin and polymyxin eye drops. The brand names is Dixabar N, Dexacorten, Nebasulf and Neosporin. Next drug is the erythromycin. It is produced by the certain strains of Streptomyces erythritus. हे जे erythromycin आहे हे Streptomyces erythritus पासून तयार होतो. It's in the form of crystalline powder, white or yellowish white, bitter, hygroscopic, soluble in dilute HCl but very slightly soluble in water. It is affected by light in presence of moisture, hence it is stored in tightly closed light resistant container at a temperature below 30 degrees Celsius. Next is the very important, that is uses. It is mainly used to treat the infections of patients who are allergic to penicillin. जे कोणी पेशंट हे पेनिसिलिनला ॲलर्जिक आहेत त्या पेशंटला आपण हे
ड्रग यूज करू शकतो. Also used to treat the pneumonia. Pneumonia means that is the inflammation in air sacs, that is in lungs. Also used in the treatment of pelvic inflammation, that is the inflammation, that is the infection of female reproductive system. It is also used in amoebic dysentery. Also used in treatment of wounds and burned infection. In this case we are used this drug. It is in the form of tablet, injection, soluble powder and stolate capsules. The brand name is erythrocin, althrocin. The next drug is griseofulvin. It is in the form of powder, white or pale cream color, tasteless, soluble in acetone but very slightly soluble in water and freely soluble in tetrachloroethane. It is stored in tightly closed container. It has antifungal action against a wide range of dermatophytosis. तर डर्मॅटोफायटोसिस म्हणजे काय? डर्मा मीन्स स्किन. जर करता स्किनवर कुठलं तरी फंगल इन्फेक्शन झालं असेल तर त्या केसमध्ये आपण हे अँटीफंगल म्हणून यूज करू शकतो. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द फंगल इन्फेक्शन ऑफ न्यूली फॉर्म्ड सेल्स. जे काय आपल्या बॉडीमधलं नाहीतर आपल्या स्किनमधलं जे काही न्यूली फॉर्म सेल असतात त्याच्यावर जर करता फंगल इन्फेक्शन झालं असेल तर ते आपण ट्रीटमेंट करण्यासाठी आपण हे ड्रग यूज करतो. इट इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन कॉज्ड बाय रिंगवर्म्स अँड ट्रायकोफायटॉन्स. रिंगवर्म्स अँड ट्रायकोफायकॉन्स ह्या इन्फेक्शनमध्ये आपण हे ड्रग आपण यूज करतो. इट इज इन द फॉर्म टॅबलेट्स, ओरल सस्पेन्शन अँड capsules. The brand names are griseofulvin, bifulvin and fungivin. These are some brand names, and this is completes your antibiotic chapter. Thank you.